नमस्कार, मी डॉक्टर कौस्तुभ साळवी. मागील भागामध्ये आपण पाहिलं थोडक्यात की आपल्याला जीवनामध्ये कोणकोणते त्रास होतात आणि त्याकरता कशामुळे त्रास होतात हे आपण पाहिलं आणि त्याकरता उपचार पद्धती कोणत्या आहेत त्याच्याबद्दल आपण थोडक्यात कायरोप्रॅक्टिकची माहिती पाहिली. आज आपण पाहूया की कायरोप्रॅक्टिक कशा प्रकारे उपचार होतात. पण त्याआधी सर्वसाधारण उपचार पद्धतीमध्ये आपल्याला त्रास झाला तर आपण काय करतो, तर पहिलं आपण डॉक्टरकडे जाऊन गोळ्या औषधं घेतो, कारण की त्यांच्याकडे तेच उपकरण आहे उपचार करण्याचं. गोळ्या औषधाचे साईड इफेक्ट होत असतात हे आपल्याला माहिती आहे. आज डॉक्टर पण म्हणतात की हे जास्ती काळ घेऊ शकत नाही. त्यानंतर काही लोक फिजिओथेरपी करतात. त्याकरता आपल्याला फिजिओथेरपिस्टकडे जाऊन आपल्याला सतत फिजिओथेरपी करायला लागते. काही लोक आयुर्वेदिकचे उपचार करतात, ज्याच्यामध्ये स्नेहन स्वेदन किंवा पंचकर्म उपचार येतात. त्याकरता पण आपल्याला पंचकर्म केंद्रामध्ये जायला लागतं. मग त्यापेक्षा सोपं काय आहे की आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण स्वावलंबी होऊन काय उपचार करू शकतो काय, त्याच्याकरता कायरोप्रॅक्टिकची माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर कायरोप्रॅक्टिकमध्ये काय केलं जातं की ज्या ज्या ठिकाणी कुठेही सांधे आपले लॉक झालेले आहेत किंवा नस दबत आहे तिथे एक प्रकारचे ॲडजस्टमेंट टेक्निक, म्हणजे जसं आपण बोटं मोडलं की टक आवाज येतो त्या प्रकारची ॲडजस्टमेंट टेक्निक करून मान, खांदे, पाठ, कंबर, गुडघे ह्यांना मोकळं केलं जातं. ती उपचार पद्धती झाल्यानंतर मग त्यासाठी पुढे मग व्यायाम शिकवले जातात. त्याच्यामध्ये सोपे योगासनं असतात जे त्या भागाला मोकळं ठेवण्याकरता मदत करतात. ते आम्ही घरी करण्याकरता शिकवतो. म्हणजे पेशंटला आपला स्वतःचाच वेळ पण वाचवता येतो. एक 15 मिनिटाचे व्यायाम केले की तो आपल्या नेहमीच्या कार्याला जाऊ शकतो. अशा प्रकारचे उपचार केल्यानंतर तो पूर्णपणे 100% बरा होऊ शकतो. नुसतंच बरा होऊ शकत नाही की जो माणूस 10 वर्षापूर्वी जे काम करू शकत होता ते काम तो करू शकतो. ह्याच्याकरता मग MRI, एक्सरे जे काही उपचार रिपोर्ट्स असतात ते पाहून निर्णय घेतला जातो की कशा प्रकारचे उपचार करायचे आणि त्याला किती दिवसामध्ये पूर्णपणे रिकवर होता येतं. साधारण 2 महिन्याच्या व्यायामामध्ये पेशंट पूर्ववत होतो आणि 20 दिवसामध्ये त्यांचं दुखणं निघून जातं. अशा ह्या जादुई उपचार ह्या कायरोप्रॅक्टिकमध्ये आहेत. त्याच्याबद्दल आपण अजून डिटेल प्रत्येक भागाचे कोणते त्रास असतात हे पुढील भागामध्ये पाहूया. नमस्कार.